एखादी व्यक्ती अनैतिक बनण्याचे कारण म्हणजे त्याच्या आत्म्यासाठी अनैतिकता सोयीस्कर वाटत असते. काय आपणास अनैतिकता सोयीस्कर वाटते की नैतिकता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आत्ताच्या घटकेला सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर अनैतिक कृत्यांमधील भ्रष्टता, ज्याला व्यभिचार देखील म्हणण्यात येते. या व्यभिचाराने विनाशकारी स्वरूप धारण केले आहे. बहुतांश तरुणाई त्यामध्ये अडकून लग्न संस्था पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गास लागलेली आहे. प्रियांनो, हे असेच चालू राहिले तर नीतिमान कोण राहील? आणि म्हणूनच आजच्या अध्ययनात आपण याच विषयावर आधारित मार्गदर्शन मिळविणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि त्यानंतर 6वा अध्याय ह्याची काही पहिली वचने आपण पाहणार आहोत. हा अध्याय आपण काळजीपूर्वक वाचावा आणि आपणाला कळेल की ह्या तरुणाला त्याच्या कुटुंबासाठी शुद्ध जीवन जगावे म्हणून सल्ला देण्यात आलेला आहे. देव देत असलेले हे एक प्रकारचे लैंगिक शिक्षण होय. मला इतर दुसऱ्यांकडून हे शिक्षण घेण्यापेक्षा देवाकडून ते घेणे अधिक योग्य वाटते. वाचूया श्रोत्यांनो, नीतिसूत्रे 5वा अध्याय 1 आणि 2 वचने. माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव, माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. ह्या ठिकाणी लक्षात घ्या, माझ्या मुला हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. ह्या ठिकाणी पुन्हा तरुणाला उद्देशून म्हणण्यात आलेले आहे. बुद्धी ह्या तरुणाला तिच्या शाळेत येण्याचा आग्रह करीत आहे. मागच्या अध्यायात दुष्ट लोकांविरुद्ध ह्या तरुणाला सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. ह्या अध्यायात परस्त्रीच्या बाबतीत इशारा देण्यात आलेला आहे. परस्त्री म्हणजे इस्रायलांमधून नव्हे तर बाहेरून आलेली आणि वेश्या व्यवसाय करणारी स्त्री. इस्रायली स्त्रियांना वेश्या व्यवसाय करण्याची सक्त मनाई होती व तशा स्त्रीला नियमाप्रमाणे मरेतोपर्यंत दगडमार केला जाई. तरीसुद्धा इस्रायली लोक देवापासून दूर गेलेत, तसतसे ते अधिक अनैतिकतेमध्ये खोल आणि खोल गेले. परिणामस्वरूप काही इस्रायली स्त्रियासुद्धा वेश्या व्यवसाय करू लागल्यात. नीतिवचन 2 अध्याय आणि 17वं वचन आम्हाला सांगतं. नीतिसूत्रे 2 अध्याय आणि 17वे वचन. ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. अशा स्थितीत त्या स्त्रीला देवाच्या संबंधाविषयी पाहिल्यास परस्त्री किंवा विदेशी स्त्री असे गणण्यात येत असे. 3 ते 6 वचने पुढे आम्हाला सांगतात. 5वा अध्याय 3 ते 6 वचने. कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्त्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकास लागतात. म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही, तिचे मार्ग डळमळीत आहेत हे तिला कळत नाही. देवाचे वचन श्रोत्यांनो फार स्पष्ट असा इशारा ह्या ठिकाणी देत आहे. पुढे 7 ते 11 वचने बघा. 5वा अध्याय 7 पासून 11 वचने. तर आता मुलांनो माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. गेलास तर तुझी अब्रू दुसऱ्यांच्या हाती जाईल आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील. तुझ्या धनाने परके गबर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.
आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करीशील. हे वचन भयंकर गुप्त रोगांमुळे होणाऱ्या परिणामांचे खरे चित्र ह्या ठिकाणी आमच्यासमोर मांडत आहे. जेव्हा श्रोतांनो शरीर व मांस दोन्ही विनाशाच्या तळाला पोहोचतात, तेव्हा शोक करण्याशिवाय काहीच उरत नाही. आज आमच्या देशात सुद्धा असे आजार महामारीप्रमाणे पसरत आहेत. 12 ते 14 वचने पुढे सांगतात बघा. 5वा अध्याय 12 ते 14 वचने. आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतकरणाने शासन कसे तुच्छ मानिले. मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे. लक्षात घ्या, परमेश्वर थट्टेत उडवल्या जाऊ शकत नाही. आम्ही परमेश्वराची थट्टा करू शकत नाही. जे आम्ही पेरतो त्याचीच आम्हाला कापणी करावी लागते. आता अशा जीवनाचा शेवट काय होईल ह्याचे वर्णन परमेश्वर आपल्या पवित्र वचनामध्ये करीत आहे. मला वाटतं श्रोत्यानो, आमचा समाज त्याने जे काही पेरले त्याची आज कापणी करीत आहे. आता पुढे परमेश्वर पती पत्नीमध्ये कोणत्या प्रकारचे संबंध असायला हवेत ते सांगत आहे. लक्षात घ्या की ह्या ठिकाणी विवाहाला फार उच्च दर्जा देण्यात आला आहे. 15 ते 17 वचने सांगतात. 5वा अध्याय 15 ते 17 वचने. तू आपल्याच टाक्यातले पाणी पी, आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वहावे काय? ते केवळ तुझ्यासाठी असोत, तुझ्याबरोबर दुसऱ्यांना त्यांचा उपयोग ना घडो. अर्थातच तुमची संतान अर्थात तुमची मुले बाळे तुमच्या पत्नीपासून असायला हवीत, परस्त्रीपासून नव्हे. 18 आणि 19 वचने. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो, तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राहोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. ही वचने विवाह संबंधातील प्रेमाचे वर्णन करीत आहेत. आणि देवाचे वचन शारीरिक प्रेम व विवाह संबंधात लैंगिक प्रेम हे पवित्र व उच्च दर्जाप्रत असावे हे स्पष्ट करीत आहे. एक काळ असा होता श्रोत्यांनो की ह्या विषयावर बोलणे लोकांना फार विचित्र वाटत असे. लोक ह्या विषयावर चर्चा करणे टाळत असत. जरी संबंध अनैतिक असले किंवा विवाहितांमध्ये सुद्धा घाणेरडे संबंध असले तरी त्याविषयी उघडपणे बोलल्यात जात नसे. परंतु देव विवाह संबंधात शारीरिक संबंध कसे असायला हवेत ह्याचे वर्णन करीत आहे. हे आपण लक्षात घेतले का? देव ह्या संबंधाला फार उच्च दर्जाप्रत नेत आहे. लक्षात घ्या, विवाह रचना सुद्धा खुद्द देवाने केली आहे व मानवजातीला त्याच्या कल्याणासाठी, चांगल्यासाठी ही रचना देवाने दिली आहे. ह्या संस्थेची स्थापना देवाने केली आहे. आजच्या आमच्या काळातल्या अनैतिकतेचा एक भाग म्हणजे विवाहापासून सुटका करून घेणे होय. देवाच्या लेकरांसाठी ख्रिस्ती घर हे ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यातील संबंधाचे चित्र आहे. त्यापेक्षा उच्च व पवित्र असा संबंध आपला असूच शकत नाही. म्हणून मंडळीतील ख्रिस्ती कुटुंब आज तुटत आहेत हे धोक्याचा इशारा देणारे आहे. आणि आजच्या दिवसांमध्ये हे 1-2 वेळा नाही, अनेक वेळा घडत आहे. मंडळीतील लोकांनी देवासमोर आपल्या गुडघ्यांवर येऊन विचारायला हवे की देवा, आमचे काय चुकले? देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचत नाही ह्याची ही एक सूचना आहे. ते लोकांच्या जीवनात कार्य करीत नाही. आणि ह्यासाठी जबाबदार जर कोण आहेत तर आम्ही स्वतः आमच्या जीवनासाठी जबाबदार आहोत. आमचा जो वडील वर्ग आहे तो तरुणांच्या जीवनासाठी जबाबदार आहे. आई वडील आपल्या लेकरांच्या जीवनासाठी जबाबदार आहेत. इब्री लोकासपत्र 13 अध्याय आणि 4 वचनामध्ये लिहिले आहे, लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. परमेश्वर विवाहाला एक विलक्षण संबंध मानतो. हे उच्च, पवित्र आहे व कशाही प्रकारे त्याला घाणेरडे म्हणून समजल्या जाऊ नये.
परंतु आता ह्या चित्राची दुसरी बाजू पहा. जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. पेत्र पतीला सांगतो की त्याने आपल्या पत्नीसोबत सुज्ञतेने सहवास ठेवावा. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 7 वचन सांगतं. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 7 वचन. पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. ही खरी परीक्षा आहे. जेव्हा पती पत्नी एकमेकांसोबत राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये आनंद व एकमेकांविषयी आत्मविश्वास असतो. ते एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात, प्रेम व्यक्त करू शकतात. असे कुटुंब ख्रिस्त व मंडळी ह्यांचे संबंध व्यक्त करते. मी आपणाला सांगू इच्छिते श्रोत्यानो की परमेश्वर अशा कुटुंबांना आशीर्वादित करू शकतो आणि करेल, आणि तो करीत आहे. खरंच हे किती महत्वाचे आहे. आता 5 अध्याय 20 आणि 21 वचने पहा काय सांगतात. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करीतो. हे फार मनोवेधक वचन आहे. आम्हाला हे नेहमी स्मरणात ठेवायचे आहे की परमेश्वराची दृष्टी सतत आमच्यावर असते. तो नेहमी आमच्यावर लक्ष ठेवतो. मग आम्ही कोठेही असू, आम्ही कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, हे सर्व त्याला माहीत आहे. म्हणून आम्ही सावधगिरी बाळगायला हवी. बावीस आणि 23 वचने बघा. दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्मे पछाडितात. तो
तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो. तो आपल्या अतिमूर्खपणामुळे भ्रांत होतो. परमेश्वर म्हणतो, एक दिवस असा येणार आहे जेव्हा आम्हाला आमच्या सर्व कार्यांचा, आमच्या वागणुकीचा, व्यवहाराचा हिशोब द्यावा लागेल. मानवाला वाटतं की तो पाप करून निभावेल, परंतु परमेश्वर म्हणतो, कोणीही अशा प्रकारे सुटू शकणार नाही. मानवाचे अपराध त्याला अशा स्थितीत नेतील ज्यामध्ये तो स्वतः फसून नाश होईल. आज आम्हाला परमेश्वर या वचनाच्याद्वारे सावधगिरीचा इशारा देत आहे. लक्षात घ्या की ही वेळ आहे की आम्हातील प्रत्येकाने आपापल्या कृत्यांबद्दल पश्चाताप करावा. जर आपण आपल्या पत्नीसोबत विश्वासयोग्य नाही, जर आपण आपल्या पत्नीला योग्य वागणूक देत नाही, तर आज आपणाजवळ वेळ आहे की आपण परमेश्वराच्या सन्मुख येऊन त्या सर्व गोष्टींसाठी क्षमा मागावी, पश्चाताप करावा आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी ह्याकरिता प्रयत्नशील व्हावे. आपल्या पत्नीला योग्य ती वागणूक द्या. पत्नींनो, आपल्या पतीला योग्य वागणूक द्या, त्यांचा आदर करा आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाला. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायात बऱ्याच विषयांचा समावेश आहे. ह्याची सुरुवात एका अशा सल्ल्याने होते जो आजच्या व्यापारी जगासाठी चांगला आहे. मग ते व्यापारी ख्रिस्ती असोत किंवा ख्रिस्तीतर असोत. हे व्यापाराचे फार चांगले तत्व आहेत. देवाने मानवासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, मग ते तारण पावलेले असोत किंवा तारण न पावलेले असोत. 6वा अध्याय, नीतिसूत्रे 6वा अध्याय 1 आणि 2 वचने बघा काय सांगतात. माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिला, तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस. तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. 2 गोष्टी परमेश्वर ह्या ठिकाणी सांगत आहे, ज्या कुठल्याही समयी योग्य सल्ला आहेत. मित्राच्या कागदावर सही करताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीशी सलोखा करू नका. न तारलेली व्यक्ती आपल्या व्यापारात ह्या सल्ल्याप्रमाणे चालल्यास त्याची बरीच मदत होईल. दुसरे वचन दर्शविते की हे शेखही मारीत आहेत. काही लोक स्वतःला मोठे, महान, विशेष दर्शविण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. अशा सर्व गोष्टींपासून आम्ही सावध राहायला हवे. 3रं वचन बघा. ह्याकरिता माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस. तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल. त्याच्याकडे जाऊन सर्व गोष्टी सरळ करण्यास घाबरू नका. तुम्ही तुमच्या मित्रांशी जवळीक ठेवता व शत्रूंपासून दूर राहता, ह्याविषयी सावध असा. नेमके हेच तो ह्या ठिकाणी सांगत आहे व दुसऱ्या काही ठिकाणी सुद्धा तो हे पुन्हा सांगेल. 4 आणि 5 वचने. तू आपल्या डोळ्यास निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यास झापड पडू देऊ नको. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासे पारध्याच्या हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. ही एक चेतावणी देण्यात आलेली आहे. सर्व गोष्टी सरळ करा, टाळू नका. आता तो आमच्या समोर सकारात्मक बाजू मांडत आहे. व्यापारात एक व्यक्ती काय करते व काय बोलते ह्यात निपुण असल्याशिवाय त्याने मुंग्यांपासून काही शिकायला हवे. 6 ते 8 वचने. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. लहानशी मुंगी शांतपणे शिकवणारी शिक्षिका आहे. ती अनेक महान सत्ये उघड करते. एक सत्य हे की ती आपल्या व्यापारात, आपल्या कार्यामध्ये निपुण आहे. देवाचे लेकरू मुंगीपासून हे शिकू शकते की आम्हाला आमच्या सर्व गोष्टींमध्ये निपुण व्हायचे आहे. मुंगी तिच्या जीवनात जे सगळ्यात महत्त्वाचे आहे ते करण्यामध्ये व्यस्त राहते. ती हिवाळ्यासाठी अन्न गोळा करते, आपल्या पुढील दिवसांची काळजी करते आणि त्यासाठी ती व्यस्त राहते, कठीण परिश्रम करते. मला असं वाटतं श्रोत्यांनो, आज ख्रिस्ती लोकांमध्ये सगळ्यात मोठ्या पापांपैकी एक पाप म्हणजे आळशीपणा व त्यापैकी अनेक आळशी पूर्णवेळ ख्रिस्ती सेवेत आहेत.
आम्हाला प्रत्येकाला स्वतःला हे विचारण्याची गरज आहे की आम्ही आमचा फावला वेळ कसा घालवतो, किंवा त्या फावल्या वेळामध्ये आम्ही काय करतो. काय आम्ही देवाचे वचन वाचतो, प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो, काय आम्ही देवाच्या वचनाचे अध्ययन करतो. मला वाटतं हा आळशीपणा आमच्या सेवेवर असलेला एक अभिशाप आहे. एका तरुणाने एकदा प्रभूच्या सेवकाला म्हटले, मला वाटतं आता माझी सेवा संपली आहे, कारण 3 वर्षे मी देवाचे सेवक ह्या नात्याने सेवा केली व आता उपदेश देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. मी बराच वेळ प्रार्थनेत आणि मननात घालवला. देवाच्या सेवकाने त्या तरुणाला विचारले, देवाचे वचन वाचण्यात आणि अध्ययन करण्यात आपण किती वेळ घालवला. तो ह्या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर देऊ शकला नाही, पण त्याने म्हटले, आठवड्यात जवळपास 1 तास मी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात घालवतो. जे अधिक महत्वाचे आहे ते न करता तो दुसऱ्या गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवत असे. देवाच्या सेवकाने त्याला म्हटले, तू जर आपला मार्ग बदलणार नाहीस तर तुला देवाच्या सेवेचा त्याग करावा लागेल. ही लाजेची गोष्ट आहे की कुठलीही तयारी न करता आज पूर्णकालीन देवाचे जे सेवक आहेत ते उपदेश देण्याकरिता मंदिरामध्ये उभे राहतात. देवाच्या वचनातून सांगण्यासारखे आपणाजवळ काही असायला हवे. श्रोत्यानो, मुंगीजवळ ह्या तरुणाला देण्यासाठी पाठ होता आणि वचन आम्हाला सांगतं, तो म्हणाला, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. आणि 8वं वचन, ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. आज आम्हाला आमच्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. अनेक लोक आहेत जे टीव्ही समोर बसून आपला संपूर्ण वेळ घालवतात. घरात घुसताच त्यांचा टीव्ही ऑन होतो आणि अनेक आहेत ते वाचनामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतात, परंतु देवाचे वचन वाचणे टाळतात. आज आपण आपल्या फावल्या वेळामध्ये काय करता? स्वतःला हा प्रश्न विचारा. दुसऱ्यांकडे पाहू नका. तुमच्या स्वतःच्या जीवनाकरिता तुम्ही स्वतः जबाबदार आहात. सर्वप्रथम आपल्या कुटुंबामध्ये अनुशासन ठेवा. कुटुंबाला कशा प्रकारे चालवायचे आहे ते तुमच्या हातात आहे. म्हणून जे पुरुष आहेत त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी, आपली भूमिका पूर्ण करावी. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा एक स्त्री ह्या नात्याने, एक पत्नी ह्या नात्याने, मुलांची आई ह्या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण करावी. जेव्हा तुमच्या मनात काही वाईट विचार येतात, काही वाईट करण्याची इच्छा होते, तेव्हा देवाजवळ जा. त्याच्याजवळ सहाय्य मागा. त्याला म्हणा, प्रभू, की माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तू माझी मदत कर, जेणेकरून मी माझ्या पत्नीशी किंवा मी माझ्या पतीशी विश्वासयोग्य राहावे, प्रामाणिक राहावे. जर श्रोत्यानो, तुमचे पाऊल वाकडे पडत आहे तर आजच नीट मार्गावर या. परमेश्वराकडे परत या आणि त्याच्याजवळ क्षमा मागा आणि म्हणा की, प्रभू, माझ्या ह्या जीवनामध्ये माझी ही उणीव आहे, ह्या ठिकाणी मी दुर्बळ आहे. तू माझी मदत कर, तू मला सहाय्य पुरव. श्रोत्यांनो, जर आज आपण वाईट मार्गावर आहात तर आपणाजवळ वेळ आहे की आपण परतावे आणि देवाजवळ आपल्या सर्व पापांची क्षमा मागावी. लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनाला तुमच्या पत्नीपासून किंवा तुमच्या पतीपासून, समाजापासून, मंडळीतील लोकांपासून लपवू शकता, परंतु जिवंत परमेश्वर जो स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहे त्याची दृष्टी तुमच्यावर आहे. तुम्ही रात्रीच्या अंधारात काय करता किंवा तुमच्या मनात कोणते विचार येतात ते सर्व त्याला ठाऊक आहेत. म्हणून आपल्या जीवनातील कुठल्याच गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या समोर सर्व काही कबूल करा. आज तो तुमच्या सर्व पापांची क्षमा देण्याकरिता तयार आहे, कारण त्याच्यापासून काहीच लपलेले नाही. तुमची पापे कितीही भयंकर असली तरी तो आज तुम्हाला बोलावित आहे आणि तो म्हणत आहे की मी तुझ्यासाठी वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. माझे पवित्र रक्त त्या वधस्तंभावर
मी तुझ्यासाठी सांडवलेले आहे. तो म्हणत आहे की माझ्या पवित्र रक्तात मी तुझी सर्व पापे धुवून काढीन. तू माझ्याकडे ये. होय श्रोतांनो, तो म्हणत आहे, अहो कष्टी व श्रमलेले सर्व लोक हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. म्हणून आपल्या पापांचं ओझं घेऊन पुढचं जीवन व्यतीत करू नका, परंतु ते ओझं ख्रिस्ताच्या हातात द्या. आणि बघा, तो तुम्हाला त्याची शांती कशा प्रकारे पुरवतो. तो कशा प्रकारे तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त करण्याचा आनंद उपभोगू देतो. जीवन कसं का असेना, परंतु प्रभू येशू ख्रिस्त ते नवीन करण्याकरिता तयार आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ख्रिस्ताजवळ येतो, तर तो आम्हाला एक नवीन सृष्टी बनवतो. म्हणून वेळ न गमावता आजच ह्या वेळेला आपल्या गुडघ्यांवर या आणि प्रार्थना करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. नीतिसूत्रे या पुस्तकाच्या लेखकाच्या वडिलांचे नाव दावीद होते. आजचा प्रश्न, नीतिसूत्रे अध्याय 5 यामध्ये तरुणाला त्याच्या कुटुंबासाठी कोणता सल्ला दिला आहे? ए. शुद्ध जीवन जगण्याचा. बी. स्वतःचे हित पाहावे. सी. भरपूर पैसे मिळवावे. डी. दूर राहण्याचा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, अनैतिक वर्तनात गुंतण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत. यामुळे एखाद्याच्या प्रतिष्ठेचा नाश होऊ शकतो आणि शारीरिक आणि आध्यात्मिक हानी देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या अध्ययनात व्यभिचाराच्या धोक्यांविरुद्ध इशारा होता. अशा गोष्टीत अडकलेल्या व्यक्तींना ज्ञानाचा शोध घेण्यास, आत्मशिस्तीचे आचरण करण्यास आणि विश्वासू व प्रेमळ विवाहात समाधान मिळविण्यास प्रोत्साहित केलेले आहे. प्रियांनो, आज आपल्या समोर एक प्रश्न आहे. काय आम्ही देवाचा सन्मान करणारे जीवन जगतो? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आमच्या जीवनासाठी. आत्तापर्यंत प्रभू परमेश्वरा सर्व काही तू आम्हाला दिलेलं आहेस. आणि प्रभूजी, आम्ही या जगामध्ये राहत असताना आम्ही जगिक चालीरीती आणि इतर गोष्टींकडे बापा आम्ही आकर्षित होतो. आणि होय प्रभू परमेश्वर देव बाप्पा, अनैतिकताच्या मार्गाने चालण्यासाठी आम्ही प्रवृत्त होतो. होय प्रभूजी, भ्रष्टता आमच्यामध्ये येते आणि करू नये त्या गोष्टी आम्ही करू लागतो. आणि बापा, आम्ही तुझ्यापासून, तू नेमून दिलेल्या मार्गापासून दूर जाऊ लागतो. परंतु बापा, तुझी अशी इच्छा नाही की आम्ही त्या वाईट गोष्टींमध्ये अडकून राहावं. होय प्रभूजी, आज असे अनेक तरुण तरुणी आहेत की प्रभूजी, जे वाईट कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत, व्यभिचाराने ग्रासलेले आहेत. आम्ही या सर्वांसाठी विनंती करतो, त्यांना तू योग्य मार्गदर्शन कर. त्यांना तुझ्या मार्गामध्ये तू घेऊ नये. तुझी कृपा तू त्यांना पुरव. होय प्रभूजी, हे अध्ययन तू आमच्या समोर ठेवलंस. आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.